बाप्पाचा उत्सव म्हणजे एकदम धमाल आहे ना। ते आपण मखरचं डेकोरेशन इको फ्रेंडली करूया। हाँ डेकोरेशन की जिम्मेदारी मेरी। ओके काय टेंशन नाही। क्या बात है। हर्षित दादा, डेकोरेशनचं टेन्शन मला कधीच नव्हतं। मला माहिती ते तुम्ही सांभाळाल, पण मला वेगळंच टेन्शन आहे। ॲक्च्युली पहिल्यांदाच घरी गणपती बसतात ना, सगळं काही सागर संगीत पद्धतीने व्हायला हवं, पण आम्हाला एवढी काही कल्पना नाही आहे सगळ्याची, त्यामुळे कसं होणार, कसं बसवायचे, कशी सुरुवात करायची खरंच काहीच कळत नाहीये। अगं एवढंच ना, तू का त्याची काळजी करतेयस? त्यासाठी आपल्याकडे प्रेरणा आहे की। हाँ अगं कोकण आणि गणपती हे इतकं घट्ट आणि जुनं नातं आहे ना, मी तुला सांगते टेन्शन घेऊ नकोस अजिबात। प्रेरणा इज द बेस्ट ऑप्शन, तिला सगळं माहिती असेल। हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही। खरे तेजताई, गणपती स्थापनेसाठी प्रेरणा त्यांची खरंच खूप मदत होईल। हा वल्लरी, आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा सगळ्या जणी मिळून सगळं किती उत्साहात साजरं करायचो ना। खरं बोललात तुम्ही। आधीचे दिवस आठवले ना की जाऊ दे, आपण या विषयावर बोलायलाच नको। वल्लरी, मी काय म्हणते, यावेळी आपण मिठू आणि श्वेताला जरा जास्त आग्रह करूयात का? त्यांना बोलूयात ना इथे गणेशोत्सवासाठी। त्याच्यात येऊ विचारताय काय? आपण नक्कीच बोलवू त्यांना, आणि मला खात्री आहे गणपतीला त्या नाही म्हणणार काय। एक वेळ श्वेता आणि तिचा नवरा आपण सगळ्यांनी मिळून खूप आग्रह केला तर येतीलही। पण मिठू, तिला कसा कॉन्टॅक्ट करायचा? म्हणजे इतकी वर्ष झाली आपण तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, पण ती एकही फोन उचलत नाही ग आपला। इतक्या वर्षात ती कुठे आहे, काय करते काहीच माहित नाहीये। ती येईल खरंच? खरं कुठे असतील व आपल्या मिठूताई? कशा असतील? काय तर म्हणे, आपलं घर, स्वतःचं घर, 1.5 दिवस गणपती बसवायचा। 1.5 दिवसाचा गणपती? आनंदाला उधाण आलं नुसतं, तर मला कंमरमर काम करायला लागते। आणि तुमचं लक्ष आहे का मी काय बोलते ते? हा, त्या वल्लरीच्या घरात ना असं सगळं चांगलं झालेलं बघवत नाही आम्हाला। सणसूद अशी चांगली पार पडली नाही पाहिजे, काहीतरी करा हो तुम्ही। पुष्पा, अगं तू कशाला काळजी करते? मी आहे ना, तू फक्त बघ, असं काहीतरी करतो ना का त्या वल्लरीची ना ददनंग ददंग ददनंग ददंग। काय काय करणार आहे तुम्ही सांगा बरं मला। अरे काय करणार म्हणजे काय? गणपतीचे दिवस आहेत, घरामध्ये कसं छान छान आनंदाचं वातावरण असणार आहे। मी आहे ना या आनंदालाच बत्ती लावणार आहे, असं काहीतरी करणार आहे ज्याच्यामुळे त्या वल्लरी आणि मनोज मध्ये छत्तीचा आकडा झाला पाहिजे, दोघांमध्ये दुश्मनी झाली पाहिजे।
दोघांनी एकमेकांच्या गचांड झाला पाहिजे तेवढी दुश्मनी. म्हणजे वल्लरी आणि मनोज मध्ये भांडण होईल शक्य आहे? ऐ पुष्पा, अरे जगामध्ये असं काय बी नाही जे या अण्णा केदारला शक्य नाही. काही रे हुशार आहे. पुष्पा, हा तू फक्त मी सांगतो तेवढं कर. हा मी जे जे सांगतो तसं करत आहे. मी सांगितलेल्या रस्त्यावर चालत आहे, मग सगळं तुझ्या मनासारखं होईल. तुम्ही सांगाल ना तसंच होईल. काही पुष्पा, आता गालगुच्चना पाहिजे. ददंग ददंग. चला. त्या सानिकाचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाहीये. मी त्यांना नानावटी सरांकडे पाठवून योग्य केलंय ना? हॅलो सर. हा वल्लरी, तू ते पाठवलेले दौलत सोनावणे आणि त्यांची सून ते येऊन गेले माझ्याकडे. भरत सोनावणेची अख्खी केस समजून घेतली मी आज. सर, एक विचारू का? तुम्हाला काही नवीन अपडेट्स मिळाल्यात का केसबद्दल? काही नवीन गोष्टी कळल्यात का? हो, आहेत काही गोष्टी विचार करायला लावणाऱ्या. मी लवकरच या केसवर काम सुरू करतोय. थँक्यू सो मच सर, तुम्ही ही केस घेतल्याबद्दल. निरपराधाला न्याय तर मिळालाच हवा ना. वल्लरी, मी ना आज ते कन्सल्टेशनसाठी जेव्हा आलेले तेव्हा काही बेसिक इन्क्वायरीज आहेत जे मी करून घेतल्यात. हळूहळू केस स्टडी करताना एक एक गोष्टी उलगडत जातील. मला खात्री आहे सर, तुम्ही भरत सोनवणे केसमध्ये निरपराधांना न्याय नक्कीच मिळवून द्याल. Let's see. After all, we all fight for justice. ट्रू सर. चला, गुड नाईट. थँक्यू. थँक गॉड सरांनी ही केस घेतली. ही केस आता योग्य हातात आहे. सर नक्कीच सत्य शोधून काढतील. वल्लू, वल्लू, हॅलो, काय ग? सॉरी सर. कुठे हरवलीस? गणपतीच्या तयारीचं टेन्शन घेतलंयस का? नाही, ऐका ना, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल. ते भरत सोनवणेच्या केसमध्ये जर का तुम्ही इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड असाल, आणि देव ना करू पण जर का मौसमी केमिकल्सवाल्यांच्या निष्काळजीपणामुळे भरत सोनवणेचा मृत्यू झाला असेल, तर मला असं वाटतंय तुम्हाला माफीचा साक्षीदार व्हावा लागेल. वल्लू, असं काय करतेस तू? तुला सांगितलं होतं ना या केस पासून लांब राहा म्हणून. या केस मध्ये पडू नकोस. एक मिनिट, मला कळतच नाही तुम्ही एवढे का चिडताय. हे बघा, माझी हीच इच्छा आहे की भरत सोनवणेचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळेच झालेला असू दे. मलाही तुम्ही अडकायला नकोच आहात ना या केसमध्ये. पण तुला अजूनही असं वाटतं की या सगळ्यामध्ये आमची चूक आहे. त्या भरत सोनावण्याचा मृत्यू आमच्या निष्काळजीपणामुळे झालाय. हे बघ, या सगळ्यामध्ये ना माझी किंवा त्या मौसमी केमिकल्सवाल्यांची काहीही चूक नाहीये. हे इतक्या वेळा समजवलं तरी सुद्धा तू केस का घेतलीस? मी नाही घेतली ती केस. आता ही केस नानावटी सर सांभाळतात. मी शिफ्ट केली आहे ती केस त्यांच्याकडे. गुड. नानावटी सरांनी घेतली का केस? मग तू कसला विचार करतेस? हे केस नानावटी सरांकडे गेली आहे ना, मग तू आता या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. नको विचार करू फार. मी पण कामातून ब्रेक घेतलाय की नाही.
म्हणून आजपासून पुढचे काही दिवस आपण आणि आपलं घर एवढाच विचार आपण करायचा. चालेल? गुड. ठरलं तर मग आजपासून आपल्या गणपती उत्सवाची तयारी जोरात सुरू करायची. हे आपण उद्या सकाळी जाऊया बाप्पाची मूर्ती बघायला. चालेल? चालेल. यस. बरं, फ्रेश होऊन येतो. हं? हल्ली मला ना यांचं वागणंच कळत नाहीये. मध्येच चिडतात, मध्येच चांगलं वागतात. काय चाललंय? तुम्हीच सांगा मॅडम, माझं सौभाग्य हिरावून घेण्याचा अधिकार तुमच्या नवऱ्याला कोणी दिला? तुमच्या नवऱ्यामुळं माझा तर्नाबाण पोरगा गेला. तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी ओळखले जाता. मग आम्हाला न्याय मिळेल का? सांगा, तुम्ही तुमच्या नवऱ्याला शिक्षा करू शकाल का? गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला शिक्षा मिळणारच, मग तो माझा नवरा असला तरी. मनोज भांबरेंना जोवर मृत्यूदंड मिळत नाही तोवर मी शांत बसणार नाही. बरं झालं वल्लरीने हे केस नानावटी सरांना दिली, नाहीतर आम्ही सगळे खूप मोठ्या संकटात अडकलो असतो. मी ठेवलेली बॅग कुठे गेली?